राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण असेल किंवा 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्यामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या सर्व निर्णयांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचं वय सुद्धा 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या 5 आनंदी निर्णयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमचं वय 60 झाल्यानंतर तुम्हाला कोणतेही काम करता येत नसतं, म्हणजे तुमचं वय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हालचाल सुद्धा जास्त प्रमाणामध्ये करता येत नसते आणि या वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोठमोठे आजार जडत असतात। यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, डोळ्यांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळे येत असेल, बीपी, शुगर अशा पद्धतीने मोठमोठे आजार ज्येष्ठ नागरिकांना 60 वयानंतर जडत असतात। म्हणजेच एकंदरीत 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही काम करणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या पेन्शनचे अर्ज या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला ही पेन्शन मिळवायची असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर ही पेन्शन कशी मिळवायची आहे याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, राज्यातील कोणकोणत्या ज्येष्ठ नागरिक या पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतील आणि याची अंतिम मुदत काय आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळून जाईल। तुम्हाला या ठिकाणी मुलांना पैसे मागायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांचं वय झाल्यानंतर त्यांना एकतर काम करता येत नाही, दुसरं म्हणजे त्यांना आजार जडत असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांना त्यांनी लहानपणापासून सांभाळलं असतं तर ते मुले या ठिकाणी 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना सांभाळत नाही, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना ती मुले या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये पाठवत असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मिळालेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मागच्या 2 महिन्यांपासून या योजनेवरती मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सुरू होत्या। या योजनेवरती मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत, त्याचप्रमाणे आता ज्येष्ठांसाठी सुद्धा एक नवीन योजना सुरू होत आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये प्रत्येक 4 महिन्याला मिळत असतात आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये मिळत असतात। म्हणजेच सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत, राज्यातील महिलांना पैसे मिळत आहेत, विधवा महिलांना पैसे मिळत आहेत, अपंग नागरिकांना पैसे मिळत आहेत। त्याचप्रमाणे आता 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। जे ज्येष्ठ नागरिक लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना याचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, परंतु जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करण्यासाठी उशीर करतील तर त्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी अर्ज त्यांचा पात्र करण्यामध्ये अडचण सुद्धा येऊ शकते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्ही उशीर करायचा नाही, लवकरात लवकर हा अर्ज भरून द्यायचा आहे। अर्ज भरल्याच्या नंतर लगेच तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जाणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी कालपासून अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। याची अंतिम मुदत पुढील आठवड्याच्या या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी हा अर्ज करणं बंधनकारक आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी त्यांचे मुले सांभाळत असतील किंवा नसतील तरी पण त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये हा
लाभ घ्यायचा आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 7,000 रुपये जे मिळणार आहे, तर हे 7,000 रुपये तुम्हाला कुठे ऑफिसमध्ये जाऊन मिळणार आहेत का थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे, त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे. जेव्हापासून महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाल्याचं तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेलं असेल. बघा राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जात आहे, विधवा महिलांना सक्षम बनवलं जात आहे, अपंग नागरिकांना सक्षम बनवलं जात आहे. त्याचप्रमाणे आता ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सक्षम बनवलं जात आहे. कारण ज्येष्ठ नागरिक भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होते की आम्हाला मोठमोठ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे, आमची मुले आम्हाला सांभाळत नाही, आमचं वय झाल्यामुळे आम्हाला काम करणं शक्य होत नसतं, त्यामुळे आमचं अर्थखातं बिघडलेलं आहे, आमचा या ठिकाणी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे सरकार मायबाप तुमच्या माध्यमातून कोणती तरी योजना सुरू करा. तर त्यावरती सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा इतक्या दिवस काय योजना सुरू करण्यात आलेले नव्हते त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामध्ये दुसऱ्या योजना सुरू होत्या आणि या योजनांचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार येत होता, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची योजना लगेच सुरू करण्यात आलेली नव्हती. परंतु आता या ठिकाणी तिजोरीवरचा भार कमी झालेला आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. जे ज्येष्ठ नागरिक काळजीपूर्वक आणि लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना याचा फायदा मिळणार आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन मिळणार नाही, त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 5 वस्तू वितरित केल्या जाणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या 7,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ, या 5 वस्तूंचा लाभ आणि या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्यामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांकडे मतदान कार्ड असेल, तर बघा ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे मतदान कार्ड नसेल त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शन पासून वंचित ठेवलं जाणार आहे. कारण या ठिकाणी जर ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर याचा फायदा सरकारला 100% होत असतो. कारण तुम्ही या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीला या मतदान कार्डच्या आधारावरती सरकारला मदत करत असतात, मतदान करत असतात. बघा मागच्या सर्वेनुसार सरासरी 90% ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावरती विश्वास दाखवल्याची माहिती मिळत आहे. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमुळेच राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून योजना सुरू करण्यात येत आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत राहील आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार परत येत राहील आणि आपल्या राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने होत राहील अशी माहिती सुद्धा मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. तर या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, याची कागदपत्रे कोणकोणती आहे याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. परंतु हे माहिती पाहण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत त्या 5 वस्तूंची माहिती घेणं गरजेचं आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्ही शेतकरी असणारे ज्येष्ठ नागरिक असाल, जर तुम्ही मजुरी काम करत असणारे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकांना ज्या महिलांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्या महिलांना ही पेन्शन मिळणार आहे का, तर बघा राज्यामधील पुरुष असो महिला असो सर्वांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भरपूर योजनांचा समावेश करून एकच योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही म्हणत असाल की भरपूर दिवसांपासून आम्ही फक्त बातम्याच ऐकत आहोत, तर बघा ज्येष्ठ नागरिकांना मागच्या 6 महिन्यांपूर्वी याचे परिपत्रक काढण्यात आलेले होते. म्हणजेच ज्यावेळेस मागचं अधिवेशन संपलं तर त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती. परंतु अधिवेशनाच्या वेळेस या ठिकाणी अंमलबजावणी न करण्यात आल्यामुळे ही योजना अगोदर सुरू झालेली नव्हती. परंतु आता अधिवेशनामध्ये जे मंजुरी मिळालेली होती तर त्याची अंमलबजावणी कालपासून
सुरू झालेली आहे, कालपासून अर्ज सुरू झालेले आहेत। याचे अर्ज राज्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी करणं गरजेचं आहे। जे ज्येष्ठ नागरिक काळजीपूर्वक अचूक पद्धतीने अर्ज करतील त्यांना अचूक पद्धतीने वेळेवरती त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता या ठिकाणी 7,000 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। त्यांना प्रत्येक महिन्याला 5 वस्तू प्रदान सुद्धा केल्या जाणार आहेत आणि जे 5 आनंदाचे निर्णय लागू होत आहेत तर त्या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। त्या अगोदर ज्यात तुम्हाला 5 वस्तू दिल्या जाणार आहेत त्या 5 वस्तूंची यादी वाचून दाखवतो। बघा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी हा निर्णय राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यामधील जे शहरी भागामध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे पाठवण्यात आलेले होते की आमचे मुले आम्हाला सांभाळत नाहीत, त्यामुळे आमच्यासाठी कोणती ना कोणती योजना सुरू करा जेणेकरून आम्हाला या ठिकाणी आर्थिक हातभार लागणार आहे आणि आमचं जीवनमान सुद्धा सुधारणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी समजत आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना हा निर्णय तुमच्या हिताचा आहे, हा निर्णय 100% तुमच्या फायद्याचा आहे। त्यामुळे राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपलं हित साधायचं आहे, आपला फायदा सुद्धा करून घ्यायचा आहे। परंतु जे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हा अर्ज करणार नाहीत, जे ज्येष्ठ नागरिकांना वाटलं की योजना सुरू होणार नाही, बंदच राहिल्या, तर ते ज्येष्ठ नागरिक परत डोक्याला हात लावून बसणार आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्यामध्ये आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळेस भरपूर महिलांनी अर्ज केलेले नव्हते, कारण त्या महिलांना वाटलं की ही योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना आहे, ही योजना फक्त चुनावी जुमला आहे, अशा पद्धतीने भरपूर महिलांना वाटलेलं होतं। परंतु महिलांना एक गोष्ट लक्षात घ्या की सरकार ज्यावेळेस योजना सुरू करत असता त्यावेळेस सरकार पूर्ण अभ्यास करून पूर्ण या गोष्टींवरती नियंत्रण ठेवून योजना सुरू करत असता, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सरकारवरती विश्वास 100% ठेवलाच पाहिजे। बघा ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होऊ शकता, त्यामुळे तुम्ही सुद्धा सरकारवरती विश्वास ठेवून हा अर्ज करायचा आहे। आता तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी 1 रुपया सुद्धा घेण्यात येणार नाही। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिथून तुम्ही अर्ज भरणार आहात त्या ठिकाणी त्यांना सरकार पैसे देणार आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त ही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे। तर ते कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणाची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात, परंतु सर्वात अगोदर कागदपत्रांची माहिती असणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ही महत्त्वाची 5 कागदपत्रे असणं गरजेचं आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे 5 कागदपत्रे असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ मिळणार आहे, परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे 5 कागदपत्रे नसतील त्यांना हा लाभ मिळणार नाही। बघा ज्येष्ठ नागरिकांना यामधील पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे। बघा जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर लवकरात लवकर मतदान कार्ड काढून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। बघा त्या आधार कार्डवरती तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख या ठिकाणी असायला पाहिजे आणि तुमचा फोटो सुद्धा असायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जन्मतारखेच्या आधारावरती तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे याचा पुरावा सरकारला मिळणार आहे। त्यामुळे मतदान कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी तुम्हाला 3 कागदपत्रे सांगितले। चौथं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला लागणार आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे याचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला लागणार आहे। तर असे महत्त्वाचे 4 ते 5 कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ सुद्धा मिळणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना हे झाले कागदपत्रे। आता आपण या ठिकाणी योजनेचा अर्ज कसा, कुठे, कधीपर्यंत करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता, अटी, शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी
यासाठी जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. आणि शेवटची पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिक सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. बघा, जर तुम्ही अशा 4-5 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. आता बघा, या झाल्या पात्रता. आता आपण बघून घेऊयात अर्ज कसा, कुठे, कधीपर्यंत करायचा आहे. अर्जाविषयी माहिती सांगत आहे, परंतु ज्या तुम्हाला 5 वस्तू दिल्या जाणार आहेत त्या 5 वस्तूंची यादी वाचून दाखवतो. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना जे तुम्हाला पहिली वस्तू दिली जाणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला मोफत बस प्रवास मिळणार आहे. म्हणजेच एसटीने तुम्हाला इकडून तिकडे जाता येणार आहे. त्यानंतर जी दुसरी वस्तू तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तर त्या दुसऱ्या वस्तूची यादी सुद्धा या ठिकाणी वाचून दाखवत आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना दुसरी वस्तू म्हणजे राज्यातील जर तुम्ही शेतकरी असणारे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून विहीर, कांदेचाळा अशा पद्धतीने योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे जर तुम्हाला बीपी, शुगर अशा पद्धतीने मोठमोठे आजार, कॅन्सर सारखे गंभीर आजार असतील तर त्यावरती उपचार मोफतमध्ये केला जाणार आहे. त्यानंतर चौथी वस्तू म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी जायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला आरक्षित खुर्ची ठेवण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा तुम्हाला बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात येणार आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपयांच्या पेन्शनची माहिती सरकारने दिलेली आहे. या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेली आहे. लवकरच याच्यावरती निर्णय होईल. अर्ज सुद्धा लवकर सुटणार.